ॐ वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. तर आपण हा दुसरा अध्याय जवळपास संपवला आणि या अध्यायामध्ये आपण बघितलं की भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला ध्यानासंबंधी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आपण बघितलं बरंच. त्यामध्ये भगवंतांनी आपल्याला बहिरंग साधना सांगितले करायसाठी. म्हणजे आपलं जर ध्यान नीट व्हायचं असेल तर दिवसभरात आपण काय काय करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, याबद्दलचं त्यांनी तिथे मार्गदर्शन आपल्याला केलं. नंतर अंतरंग साधन सांगितलं की तुम्हाला जे ध्यान करायचं आहे, ध्यान करण्याच्या पूर्वी आपण काय काय करायला पाहिजे, कसं ध्यान करायसाठी प्रस्तुत व्हायला पाहिजे आपण, त्याबद्दल त्यांनी सांगितलं. आणि नंतर सांगितली प्रोसेस की हे ध्यान कसं करावं. त्यांनी त्याचं उदाहरण पण दिलं होतं आपल्याला ध्यान करताना, की जसं निवात जागेमध्ये जसा एखादा दिवा जळत असतो, अशा ठिकाणी अशा प्रकारे स्थिर मन करून आपण ध्यान करायला पाहिजे. आणि नंतर हे सगळं ध्यान करायचं फळ काय ते पण त्यांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे ध्यान करण्यापूर्वी आपण कसं वागायला पाहिजे, ध्यान करायचं असेल तर आपण आपलं जीवनशैली कशी ठेवायला पाहिजे ते पण त्यांनी सांगितलं. नंतर ध्यानाला जस्ट बसण्यापूर्वी काय कसं करायला पाहिजे ते पण त्यांनी तिथे मार्गदर्शन केलं आपल्याला. नंतर कसं ध्यान करायला पाहिजे ते पण सांगितलं. आणि त्यानंतर त्या ध्यानाचं फळ काय ते पण त्यांनी आपल्याला सांगितलं. तर या सगळ्या अध्यायामध्ये फार सुंदर हा अध्याय आणि महत्त्वाचा हा अध्याय आहे. कारण ह्या पूर्ण उपनिषद किंवा तुम्ही जर गीता पण जरी बघितली तर ध्यानावर एवढं सुंदर आणि विस्तृत वर्णन आपल्याला फार कमी ठिकाणी मिळतं. आता आपण हा झाला पूर्ण टेक्निकल आस्पेक्ट हा ध्यानाचा, आणि आपण तो पूर्ण समजून घेतला. बऱ्याच क्लास आपण त्यासाठी खर्ची घातले. तर हे ध्यान म्हणजे काय, ह्याचं मूळ म्हणजे त्याच्यात जर आपण मुळात गेलो तर आपण समजून घ्यायला पाहिजे की ध्यान म्हणजे एखादा विचार सारखा मनात आपण घोळवत असतो. आपण बघा बऱ्याच वेळा काही कोणी जर एखादा सिनेमा बघत असेल, पुस्तक वाचत असेल तर आपण म्हणतो बघ त्याचं ध्यान लागलं, आता त्याचं ध्यान हे करा, त्याला बोलवा. म्हणजे आपण काय करतो की एखादा विचार घेतला, एखादं पुस्तक वाचलं किंवा कोणी एखादा सिनेमा बघतोय टी व्हीवर, तर आपण त्याच्यावर पूर्ण एनग्रॉस होऊन जातो. म्हणजेच काय की तोच विचार फक्त आपल्या मनात असतो. तर ध्यान करण्याच्या मागे पूर्ण हाच विचार आहे की तुम्ही इतके एनग्रॉस होता एखाद्या विचारामध्ये आणि तोच विचार तुमचा कंटिन्यू राहतो त्या ध्यानाच्या प्रोसेसमध्ये पूर्ण. तर आणि जर आपण बघितलं की हिप्नॉटिझम म्हणजे तरी काय आहे की तो जो हिप्नॉटिझ करत असतो, त्याचा हिप्नॉटिझमचा जो प्रयोग करत असतो तो काय करतो की एखादा विचार तुम्हाला देतो आणि तोच विचार तुम्ही करता आणि त्याप्रमाणे तुम्ही बघायला लागता. मग तो चांगला विचार असो की वाईट विचार असो. तर जसं हिप्नॉटिझममध्ये तेच प्रिन्सिपल वापरलं जातं, त्याचप्रमाणे आपल्याला ध्यानामध्ये पण ते प्रिन्सिपल वापरायला पाहिजे. आता स्वामी विवेकानंद काय म्हणतात की स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की आपल्याला हिप्नोटाईज व्हायला पाहिजे. म्हणजे काय की आता आपण हिप्नोटाईज कसं झालेलं आहे की मी शरीर आहे, मी क्षुद्र आहे, मला काही कळत नाही, माझ्याच्याने काही होत नाही, मी संसारी आहे, माझ्यामध्ये हे सगळं करण्याची शक्ती नाही आहे. हे आपण आतापर्यंत कित्येक वर्षांपासनं, कित्येक जन्मांपासनं असं आपण आता हिप्नॉटिझ झालो आहे. पण आपल्याला तो जर विचार काढायचा असेल तर आपल्याला काय पाहिजे, आपल्याला हिप्नोटाईज व्हायला पाहिजे, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. त्यांनी आपल्या गुरुबंधूंना एका पत्रात लिहिलेलं होतं की जेव्हा गुरुबंधू आश्रमात राहायचे तेव्हा पाणी चांगलं नव्हतं, स्वच्छ पाणी नसायचं, त्याच्यामुळे कोणाची पोटं खराब व्हायची, कोणाचं डोकं दुखत राहायचं सदैव, कोणाला बरेच शारीरिक त्रास व्हायचे गुरुबंधूंना स्वामीजींच्या. तर स्वामीजींनी त्या पत्रात दिलेलं आहे की तुम्ही काय हे चालवलं आहे, तुम्ही सारखं तुमच्या मनाला हा संदेश द्या की माझं डोकं दुखत नाही, माझं डोकं दुखत नाही. बघा, हा सारखा विचार तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुमची डोकेदुखी सगळी निघून जाईल. हा स्वामीजींनी सांगितलेला विचार आहे. पण त्यामागचा उद्देश स्वामीजींचा सांगण्याचा तोच आहे की तुम्ही जे स्वतःला विचार करता, आपण जे आहोत त्याचा जो विचार आपण करतो तो जर सारखा घोळवला तर आपण त्याप्रमाणे होतो. तुम्ही बघा ना, आपण औषध घेतो
जर कोणाला डायबिटीस आहे, कोणाला हाय प्रेशर आहे, तर काय तो दिवसातनं 4 वेळा गोळ्या घेईल. पण 4 वेळा प्रत्येक वेळी तो हे करत असतो की आता ही मी गोळी घेतली की मी बरा होणार, ही गोळी घेतली की बरा होणार. म्हणजेच काय की त्या गोळीमुळे नक्कीच काहीतरी केमिकल्स कमी जास्त होत असतील, ते मी नाकारत नाही आहे. परंतु ती गोळी घेत असताना आपला पुन्हा मानसिक विचार पण त्यावर होत असतो की ही गोळी घेतली किंवा हे औषध घेतलं तर माझं हे दुखणं निघून जाईल. म्हणजेच काय की आपण आपल्या मनाला एक वेगळा संदेश देत असतो की मी बरा होणार, मी बरा होणार, ह्या गोळ्या खाल्ल्याने मी बरा होणार. याचा पण प्रचंड आपल्यावर फरक पडत असतो. एका सायंटिस्टने प्रयोग केला होता की त्यांनी 25 रोग्यांना बोलवलं, ज्यांना सारखे जवळपास असे छोटे छोटे आजार होते त्यांना, आणि त्या सगळ्यांना एकसारखं औषध दिलं. आणि बघितलं त्याने की ह्या एका आठवड्यामध्ये त्या सगळ्यांचे रोग सगळे गेलेत. पण त्यात गंमत अशी होती की 2च त्यामध्ये खरे रोगी होते, बाकी सगळे सायकोसोमॅटिक असलेले. म्हणजे सगळ्यांना त्यांनी नुसतं पाणी दिलं होतं प्यायसाठी, आणि दोघांना फक्त त्यांनी काही औषध दिलं असेल. तर हा एक आपल्या मनावर सारखा परिणाम होत असतो. म्हणून याचा बघा ना, ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय? ॲडव्हर्टाईज म्हणजे सारखं तुमच्या डोक्यावर ते आदळणं आहे, सारखा प्रचार करणं आहे. मी लहान होतो तेव्हापासून मी जे ते ॲस्प्रोची ॲडव्हर्टाइजमेंट ऐकली आहे, ते अजून पण माझ्या डोक्यात आहे की ॲस्प्रो खाल्ली की माझी डोकं देखील थांबेल. हां, ते काय होतं ना ते गले में खराश, काही ते गोळीचं नाव तर विसरलो, ते खा. तर ते हे सारखं मनाला सांगणं, म्हणजे हे सगळं सांगायचा माझा उद्देश काय आहे की पुनरुक्ती जी आहे विचारांची, ती खरी शक्ती देते. म्हणजे आपण जर तेच तेच रोज जर आळवलं तर ती पुनरुक्ती जी आहे ती प्रगाढ होते, म्हणजे अजून जास्त घनीभूत होते. आणि त्याप्रमाणे आता सध्या आपली पुनरुक्ती काय आहे की मी शरीर आहे, मी क्षुद्र आहे, मी संसारी आहे, माझ्याच्याने हे शक्य नाही आहे. या प्रकारे जे आपण पुनरुक्ती करतो, हाच आता सध्या काय आपला मंत्र आहे. आपण गुरूंकडनं मंत्र घेतला आहे, तो फक्त मंत्र आपण 1 तासासाठी वापरतो. की जेव्हा सकाळी आणि संध्याकाळी आपण जेव्हा जप ध्यान करतो त्यावेळेस फक्त आपण तो मंत्र वापरतो. पण पूर्ण दिवसभरात आपण कुठला मंत्र वापरतो बघा, की आपण सदैव आपल्याला कमजोर समजत असतो. सदैव मी शरीर, मी शरीर, मी क्षुद्र, मी संसारी, माझ्याच्याने हे होणार नाही, मी आता असहाय्य, ह्या अशा प्रकारच्या गोष्टी आपण सदैव मनामध्ये घोळवत असतो. आणि इथे तेच म्हणतात की असं करणं आपल्या ध्यानाच्या प्रोसेससाठी म्हणून चुकीचं होईल. मग आपण काय करायला पाहिजे? मग हा जर आपण मंत्र सोडू शकत नसू तर काय, सिंपल आहे, तुम्ही त्याला वेगळा मंत्र द्या, सवय बदला. कोणी जर सिगरेट पिणारा असेल तर त्याला म्हणतो आपण दुसरं काहीतरी कर. लहान मुलं बघा, ते तोंडामध्ये तो अंगठा चोखत असतात, तर त्याला हळू आई काय करते, त्याला वेगळं काहीतरी आलंबन देते. म्हणजे अंगठ्याच्या ऐवजी त्याला वेगळं हळूहळू त्याला वेगळीच सवय लावते. आमच्या इथे जेव्हा जेव्हा आम्ही इथून हावऱ्याला जातो गाडीने, तेव्हा बघतो व्यसनमुक्ती केंद्र लिहिलेलं आहे. त्या दिवशी एक स्वामीजी मला म्हणत होते की या व्यसनमुक्ती केंद्रात काय करतात, ते पेशंट आले की त्यांना काही दिवस ठेवतात, मग हळूहळू त्यांचं ती लत सुटत नाही, मग काय करतात, त्यांना थोडीशी दारू पाजतील आणि जशी दिली तशी त्यांना बेदम मारतात. जेव्हा जेव्हा त्यांनी दारू पितील, ते जेव्हा जेव्हा मागतील तेव्हा त्यांना बेदम मारतात. म्हणजेच काय झालं, ते चोरून जर प्याली तर अजून मारतात. म्हणजे आता त्यांनी काय केलं समीकरण, की दारूच्या जागी त्यांना आता मार दिसतो आणि त्या माराच्यामुळे ते आता दारू घेत नसतील. आता हे चांगलं करतात, वाईट करतात, हा मार्ग चांगला वाईट याच्यावर आपण चर्चा करत नाही आहे. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपण आपली जी सवय आहे, आजचा जो आपला मंत्र आहे, हा मंत्र आपण आता वेगळा मंत्र आपल्या मनाला द्यायला पाहिजे. म्हणजेच काय, ही पुनरुक्ती जी आहे विचारांची, ही आपण उलटी फिरवायला पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये काम, क्रोध, असूया, लोभ, हे विचार, याला घेऊन विचार सदैव असतात आपल्या चित्तामध्ये. सदैव आपण त्याचा विचार करत असतो, कॉन्स्टंटली आपण त्याचा विचार करत असतो. आता तो विचार प्रॅक्टिकल जीवनात ठीक आहे, जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिकल जीवनामध्ये काही करायचं, प्रत्येकाला आवश्यक आहे, पैशाची आवश्यकता आहे, एन्जॉयमेंटची आवश्यकता आहे, सगळ्याच विचाराची आवश्यकता आहे. पण त्याची एक मर्यादा असायला पाहिजे, त्याची एक सीमा असायला पाहिजे. तो फक्त व्यवहार म्हणून असायला हवा. पण त्यानंतर जे काही आहे, माझी इंटरनल पर्सनॅलिटी आहे, त्या इंटरनल पर्सनॅलिटीमध्ये मात्र आपण हा सदैव विचार असायला पाहिजे की मी
कोण आहे, मी आत्मा आहे, माझं सच्चिदानंद स्वरूप माझं हे आहे, ही पुनरुक्ती जर आपण केली. आणि एक लक्षात घ्या, मनाची जर ओळखायचं असेल मन, तर मनाचं खरं आहे ते पुनरुक्ती. तुम्ही जी गोष्ट पुनरुक्ती कराल, तुम्ही जी सारखी सारखी गोष्ट आळवाल, तसं तसं तुम्हाला त्या प्रकारे तुमचं मन तसं काम करत राहील. पण आता हे कसं आहे ना, हे तुम्ही सक्तीने सोडू शकत नाही किंवा सोडू पण नाही. म्हणजे माझ्या मनावर जोर करून, खूप जोर करून, कसं बसं त्याला बळजबरीने तिकडे घेऊन जाईल असं करू नका. त्याला जे काही चालू आहे त्याचं जे काही मनाचं चित्तामध्ये जे काही विचार येत आहेत ते येऊ देत. पण त्यासोबतच अजून एक प्रबळ असा मंत्र तुमच्या मनात आळवायला सुरुवात करा की तो तुम्हाला अजून तिकडे जायसाठी मदत करेल. म्हणजेच काय, श्रीरामकृष्ण म्हणतात ना की तुम्ही पूर्वेकडे चालत जा, पश्चिम आपोआप मागे पडते. म्हणजे तुम्हाला वेगळी पश्चिम मागे टाकावं लागत नाही आहे. म्हणून आपल्याला या प्रवासामध्ये आपल्याला पूर्वेकडे जायला आपल्याला सुरू करायला पाहिजे की मी आत्मा, मी संसारी नाही, हा आत्मा संसारी नाही आहे. हां, हे आत्मतत्व हे शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूप असं त्याचं आत्मतत्व आहे. याचा आपण कुठेतरी विचार करायला पाहिजे. नाहीतर आपण ही पूर्ण गीता वाचली, याचं आळवलं आपण पूर्ण गीतेला, कितीही वेळाचं पारायण केलं तरीही आपल्यामध्ये जीवनामध्ये जे परिवर्तन व्हायला पाहिजे, जे ट्रान्सफॉर्मेशन आपल्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे, ते कधीच होणार नाही. म्हणून एक लक्षात ठेवायला पाहिजे की ध्यान कसं करायला पाहिजे, त्यासोबतच विचार करायला पाहिजे की चुकीचं ध्यान कसं करू नये. कारण असं जर केलं तर आपण चुकीचं ध्यान करतो आहे. हा असा जर मंत्र आपला डोक्यात सारखा राहत गेला तर ते चुकीचं ध्यान झालं. म्हणून ध्यान करायची इच्छा होणं चांगलं आहे, पण ते चुकीचं ध्यान होऊ नये यावर आपण विचार करायला पाहिजे. कारण बरेच वेळा बघा, आपण खूप आपल्या आपल्यामध्ये ज्या कमी आहेत, म्हणजे आपल्या चुकांवर आपण सदैव ध्यान करत असतो. म्हणजे इकडे 2 वेळा आपण जप ध्यान करू गुरुने सांगितल्याप्रमाणे, अजून देवधर्म पण आपण करू, पण त्यासोबतच मी ह्या जीवनात ह्या चुका केल्या, मी असं करायला नको पाहिजे होतं, असं करायला पाहिजे नव्हतं, या प्रकारे सदैव आपण आळवत असतो. की आपण बरेच वेळा म्हणतो की नाही, मी तर काय, मी सगळं विसरलो, मी सगळं माझ्या डोक्यात ह्या गोष्टी नाही येतात त्या. पण कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये ह्या आपल्या चुकांवर किंवा दुसऱ्यांच्या चुकांवर, म्हणजे माझ्या स्वतःच्याच नाही पण दुसऱ्यांच्या चुकांवर आपण ध्यान करत असतो आणि तोच मंत्र सदैव आपल्या मनामध्ये आपण आळवत असतो. तर हे होऊ नये, या प्रकारचं जर ध्यान आपण केलं तर कधीच आपलं मन ध्यानात स्थिर होऊ शकणार नाही. म्हणून बघा काय होतं ना की जेव्हा कोणाला कधी क्रोध आला तर आपण बघतो बरेच वेळा की त्याच्या म्हणजे साधारण परिस्थितीत तो नॉर्मल वागला असता, पण जेव्हा क्रोध येतो तेव्हा तो माणूस एखाद्या माणसाला उचलून फेकून पण देतो, आपण बघितलं. म्हणजेच त्यावेळी काय होतं, तो इतकी तीव्र शक्ती त्याच्या मनात तयार झाली होती. आणि तीव्र शक्ती कशी तयार झाली, ते चित्त एकाग्र झाल्यामुळे. म्हणजे त्यावेळेस त्याच्या बाह्य ज्या काही इतर वृत्ती होत्या त्या सगळ्या थांबल्या, तर चित्त एकाग्र झालं आणि त्यामुळे तो त्या माणसाला उचलून फेकून देऊ शकला. तर ह्या चित्त एकाग्र व्हायसाठी म्हणून म्हणजे चित्त एकाग्र होण्यामध्ये इतकी ताकद असते, ते आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणून हे जे चित्त आहे हे आपण विधायक गोष्टींना लावायला पाहिजे आणि तोच खरा मंत्र आहे. कारण निगेटिव्ह गोष्टींवर विचार करून आपण काहीच कमावत नसतो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मी सारखा वेगवेगळ्या वर्गांमध्ये मी सांगितलं आहे की आपण पचवायला शिकायला पाहिजे. मी नुसतं पोटात गिळलं असं होऊ नये, ते गिळलेलं तर पचन व्हायला पाहिजे. जर आपल्याला पचन नाही झालं तर अजीर्ण होतं बघा, आणि त्या अजीर्णामुळे आपली सगळं शक्ती शरीराची खराब होते, नष्ट होते आणि मनशांती पण बिघडते. म्हणून हे पचवणं, प्रत्येक जीवनामध्ये काही ना काही गोष्टी झालेल्या असतात, घडलेल्या असतात. कोणाच्या जीवनामध्ये असं होत नाही की त्याचं जीवन असं सरळ गेलेलं आहे. संसार म्हटला की ह्या सगळ्या गोष्टी आल्या. तर हे जोपर्यंत आपण हे पचवत नाही तोपर्यंत आपली ही ध्यानाची बैठक होत नाही. एका हॉटेलमध्ये एक माणूस गेला आणि त्यांनी त्या रिसेप्शनला विचारलं की मला एक रूम पाहिजे राहायसाठी, म्हणून एक रात्र मी राहीन. तर त्यावेळी तो म्हणला, नाही, इथे तर रूम आमच्याला सध्या भाड्याने आम्ही देऊ शकत नाही, कारण सगळं हॉटेल फुल आहे आणि एकच रूम फक्त शिल्लक आहे. पण जी रूम आहे त्याच्या खाली जो राहतो तो आमचा जुना गिऱ्हाईक आहे आणि त्याला एकदम आवाजाचा म्हणजे तिटकार आहे. थोडासा जरी आवाज झाला तो खूप ओरडतो तो, आणि तो इतका तो आकांड तांडव करतो. म्हणून
आम्ही त्याच्यावरती म्हणजे तो जिथे राहतो त्याच्या वरची रूम आम्ही कोणाला भाड्याने देत नाही. मग हा मनुष्य जो गेला होता त्यांनी खूप गयावया केली की नाही मला द्या, मी दिवसभर मार्केटमध्ये असणार आहे, मी फक्त येईल रात्री केव्हा तरी आणि 2-3 तास झोपेन आणि सकाळी माझी पुन्हा ट्रेन आहे, मी निघून जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही, माझं पण काम होईल आणि तुम्हाला पण पैसे मिळतील. शेवटी त्याची ती गयावया बघून त्या हॉटेल मालकाने त्याला एक ती रूम दिली, जी रूम रिकामी होती. आता हा जो मनुष्य त्या हॉटेलमध्ये राहायला गेला होता, त्याने दिवसभर आपलं काम केलं आणि रात्री केव्हा तरी रात्री 12-1 वाजता तो आला रूममध्ये परत. थकला होता बिचारा, दिवसभर त्यांनी काम केलं होतं आणि हे काम केल्यानंतर थकून त्यांनी आपला पायातला एक जोडा काढला आणि असा जमिनीवर आदळला जोरात, कारण थकला होता. पण लगेच ते लक्षात आलं की अरे तो आपल्या रूमच्या खाली तो मनुष्य राहतो की ज्याला आवाजाचा अजिबात आवाज त्याला सहन होत नाही, तो उठला तर आपल्याला प्रॉब्लेम होईल. म्हणून त्याने तो काय करतो की दुसरा जो पायातला जोडा आहे तो अलगद काढून ठेवून देतो आणि झोपतो. थोड्या वेळाने त्या रूमवर जोरजोराने कोणीतरी थापा मारतो आणि जेव्हा तो दरवाजा उघडतो तेव्हा तो खालच्या रूममधला माणूस खूप क्रोधामध्ये येऊन त्याला म्हणतो की काय केलं आहे तू, हे कशाला आवाज करतो आणि तो दुसरा जोडा केव्हा काढणारा पायातला. म्हणजे तो खाली असलेला माणूस त्याचा पहिला शू जेव्हा जमिनीवर आदळला तेव्हा त्यांनी लक्षात घेतलं की बाबा त्या माणसाने एक शूज काढला, पण इतका वेळ त्याचं लक्ष त्यावरच होतं की तो आता दुसरा शू केव्हा टाकतो आणि दुसरा शूचा जेव्हा आवाज आला नाही त्याला, म्हणून तो वरती गेला की दुसरा शू ते केव्हा केव्हा तो काढणार आहे पायातनं. आणि असंच आपलं होत असतं की आपण ह्या अशा निरर्थक गोष्टीच विचार करत असतो. म्हणजे आपलं ध्यान त्याच दिशेने होत असतं, ध्यान करायला जातो पण आपलं ध्यान त्या दुसरीकडे जातं. म्हणून ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी सोडून, ह्या अंधारातल्या गोष्टी सोडून आपण उजेडाकडे जायला पाहिजे. हाच खरा ध्यानाचा उपयोग आहे. ध्यान जर आपल्याला त्यात खरोखर ध्यानामध्ये रस मिळायचा असेल, ध्यानामध्ये आनंद घ्यायचा असेल, आपण म्हणतो ना मला ध्यानात आनंद मिळत नाही, करायची इच्छा होत नाही, याचं कारण काय आहे? कारण आपल्याला तिथं आवड नाही आहे, आनंद नाही आहे. गुरुला सांगितलं आहे, सगळे म्हणतायत म्हणून कसं बसं आपण डोळे मिटून बसतो. पण त्याच वेळेस आपलं ध्यान जेव्हा आपण शांत बसलो होतो त्यावेळेस या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींवरती आपलं ध्यान होत असतं. म्हणजे गुरूंचा मंत्र तोंडात काही वेळ राहतो 5-7 मिनटं, पण नंतर हळूहळू तो मंत्र वेगळा जातो आणि वेगळ्या ह्या सगळ्या त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, यांनी असं केलं होतं, तसं केलं होतं, या सगळ्या गोष्टींवर आपलं मन फिरत असतं. म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे, हा संसार आपण सोडू शकत नाही. ह्या संसारातच आपल्याला राहायचं आहे, तुम्हाला पण राहायचं आहे, संन्यासींना पण राहायचं आहे. जेव्हा आपण संसार सोडू शकत नाही तर त्या जागी आपण आत्म्याला आणायला पाहिजे. तर हाच या पूर्ण कंप्लीट ध्यानाचा गाभा आहे की चुकीच्या गोष्टींवर ध्यान न होता पॉझिटिव्ह गोष्टींवर ध्यान होणं, पॉझिटिव्ह गोष्टींकडे मन घेऊन जाणं, ही खरी त्याची कला आहे. आणि पुन्हा या अध्यायामध्ये अर्जुनांनी एक खूप सुंदर प्रश्न विचारला होता आणि त्यांनी सांगितला होता त्याची अडचण की माझं मन हे चंचल आहे आणि हे चंचल मन असल्यामुळे माझी मती स्थिर होत नाही, माझ्यामध्ये धारणा तयार होत नाही. तर मला लक्षात घ्यायला पाहिजे की मन जे आहे ना हे आपलं हे द्वंद्वात्मक आहे. म्हणजे मन हे सदैव 2 गोष्टींमध्ये विभागलं असतं. म्हणजे जर तुम्हाला पैसे मिळाले तर मन खुश होतं, पैसे नाही मिळाले तरी मन खुश होत नाही, म्हणजे नाखुश असतं. तुम्हाला पद मिळालं, सन्मान मिळाला तर मन खुश होतं, कोणी तुम्हाला सन्मान दाखवला नाही, तुम्हाला कोणी पद दिलं नाही तर तुम्ही नाखुश होता. तर जे काही आपल्याला एखादी गोष्ट मिळाली तरी मन आनंदी असतं, नाही मिळाली तर खट्टू होतं. म्हणजे या सदैव ह्या दोलायमान स्थितीत मन असतं आणि त्याला जे मिळत नाही ते मिळवायची त्याच्यामध्ये सदैव इच्छा असते आणि ते मिळालं की त्याचा इंटरेस्ट संपतो तिथे. म्हणून हे द्वंद्वात्मक मन आहे. हा मनाला समजून घ्यायला पाहिजे, या मनाशीच आपल्याला खेळायचं आहे आणि भगवंतांनी आपल्याला एकच मन दिलेलं आहे. तेव्हा या मनाशी भांडत बसण्यापेक्षा, त्याच्याशी 2 हात करण्यापेक्षा आपण त्याला समजून घ्यायला पाहिजे. आपण बरेच वेळा त्या मनापासून सुटका करून घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे घरात जेव्हा खूप ताणतणाव असतो, टेन्शन असतं, स्ट्रेस असतो, तेव्हा आपण काय करतो, चला कुठे दिवस सुट्टीला जाऊ 4 दिवस, त्याच्यामुळे मन शांत होईल. म्हणजे हे मनापासनं पळणं होतं. पण बघा तुम्ही जिथे जाल तिथे तुमचं मन असणारच आहे,
तिथेही ते येईलच. ठीक आहे, थोडाफार वातावरणाचा फरक पडला, 2-3 दिवस ठीक आहे, फक्त बाहेरच्या गोष्टी बदलल्या, पण आज सगळं तेच आहे. म्हणून मनाशी ह्या भांडण्यापेक्षा, मनापासून सुटका करून घेण्यापेक्षा, मनापासून पळण्यापेक्षा, कारण कोणापासून पळणार तुम्ही? तुमच्या छायेपासून तुम्ही पळू शकत नाही. तुम्ही खूप ढाली तलवारी घेऊन आलात, मोठं सैन्य घेऊन आलं, तरी तुम्ही तुमच्या सावलीला किंवा छायेला तुम्ही कापू शकणार आहात का? नाही कापू शकत. म्हणजेच काय, की आपण आपल्या मनाशी आपण स्वतः त्याला फेस करायला पाहिजे. आणि हा मनाचा धर्म आहे, समजून घ्यायला पाहिजे. मन स्थिर करतो आपण, पण एक लक्षात ठेवायला पाहिजे की मनाचा धर्मच आहे की मन कधीच एका ठिकाणी राहत नाही. मन स्थिर नसणं हाच मनाचा धर्म आहे. त्याला कधी भजन करणं आवडतं, त्याला कधी जप ध्यान करणं आवडतं, त्याला कधी ध्यान करणं आवडतं, तर त्याला कधी काहीच न करणं आवडतं. हे अशा वेगवेगळ्या तऱ्हा मनाच्या आहे. तर हा धर्म समजून आपण त्याला जाणीवपूर्वक आपण त्या मनाला वॉच करायला पाहिजे. कारण साक्षी, की मन काय करत त्यासोबत मी जाणार नाही. साक्षी ध्यान किंवा जागरूकपणे, म्हणजे मी माझ्या डोक्यात येणारा थॉट, त्या थॉटसोबत मी जाणार नाही, मी थॉटला बघेन. हे होतं हळूहळू. जेव्हा तुम्ही ध्यानामध्ये हळूहळू जास्त प्रवेश करता, तर हे थॉटला वॉच करणं. एक लक्षात ठेवा, ध्यान म्हणजे त्या विचारांना दाबून टाकणे नव्हे. बराच चुकीचा विचार लोक करतात, पण वेदांतिक जे ध्यान आहे ते कधीच तुम्हाला सांगत नाही की त्या विचारांना तुम्ही मारून टाका, दाबा, असं कधीच म्हणत नाही. त्या थॉटला फक्त तुम्ही बघा, त्रयस्थपणे बघा फक्त. तसं जर बघितलं तर तुम्ही बघा बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात तुमचे. कारण जेव्हा आपण त्रयस्थपणे बघतो, जेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व नसतो, तेव्हा आपण मजा घेऊ शकतो. म्हणजे बघा, भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये जर क्रिकेट मॅच झाली तर बघा आपण खूप इंटेन्सली, म्हणजे खूप इन्व्हॉल्व असतो. बघा काय झालं, कोण जिंकणार, भारत जिंकायला पाहिजे, पाकिस्तान हरायला पाहिजे, असा सदैव विचार करत असतो आपण. आणि त्यामध्ये काय होतं ना, की खेळाडू कितीही चांगला खेळला तरी आपण ते ॲप्रिशिएट करू शकत नाही, कारण आपण बायस झालो एका ठिकाणी. पण तेच जर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा समजा क्रिकेट सामना चालू आहे, तर काय होतं, त्या दोघांच्या सामना चालू असताना तुम्हाला, कारण तुम्ही इन्व्हॉल्व नाही आहे त्याच्यामध्ये, तुम्ही फक्त खेळ बघताय नॅचरल, कोण खेळाडू किती चांगला खेळला तेवढंच फक्त तुम्ही बघता. पण भारत पाकिस्तान असताना तुम्ही इन्व्हॉल्व असता. म्हणून जेव्हा आपण त्या थॉटसोबत इन्व्हॉल्व होतो ध्यान करताना, ते इन्व्हॉल्वमेंट आपली आली की आपण त्या ध्यानापासून च्यूत झालो. पण त्या ध्यानापासून, त्या थॉटपासून, त्या विचारांपासून जर आपण अलग राहिलो, वेगळे राहू शकलो, तर आपण त्या थॉटला जिंकलो असं म्हणायला पाहिजे. म्हणून बघा, म्हणतात ना लोक की बाबा, म्हणजे संन्यासी किंवा काय साधू लोक हे संसारी माणसांच्या प्रश्नांवर पण का असं उत्तर देऊ शकतात किंवा बोलू शकतात, त्याचं कारण हे आहे की आम्ही जेव्हा बोलतो, आम्ही जेव्हा बघतो तेव्हा त्रयस्थपणे बघत असतो ॲज अ थर्ड पर्सन. त्याच्यामुळे कोणाची बाजू घेणं किंवा कोणाच्या साईडने जाणं असं आमच्याकडनं कधीच होत नाही, कारण ते झालं की मग आम्ही न्याय देऊ शकणार नाही. तर हे त्रयस्थपणे राहणं, तसंच आपल्या विचारांबद्दल त्रयस्थपणे राहणं, हे आपल्यासाठी जाणीवपूर्वक आपण करायला पाहिजे, जागरूकतेने करायला पाहिजे आणि साक्षी भावने आपण हे करायला पाहिजे. आणि हे एकाग्रमन केव्हा होतं बघा, बरेच वेळा आपलं एकाग्रमन बरेच वेळा होतं. म्हणजे तुम्ही एखादं संगीत ऐका, एखादा टी व्ही बघा, तुम्ही बागेतलं काम करा, वाचन करा, तुमचं मन एकाग्र झालं असतं. म्हणजे एकाग्र होणं हा मनाचा स्वभाव आहे, पण त्याला त्या विषयानं रस यायला पाहिजे. म्हणजे ज्या विषयामध्ये आपल्याला रस आहे त्यामध्ये माइंड आपलं काम करतं, तिथे एकाग्र होतं मन. तुम्ही बघा ना की लहान मुलं जेव्हा अभ्यास करत असतात, तर त्याचं मन एखाद्या बाहेर त्या झाडावर एखादा पक्षी बसला आहे आणि तो पक्षी छान ओरडतो आहे, त्या पक्षाकडे त्याचं मन गेलं असतं पूर्ण. त्या पक्षाकडे बघण्यात, त्याचा आवाज ऐकण्यात तो तल्लीन झाला असतो, तो एकाग्र झालं असतं मन. पण आपण काय म्हणतो की त्या मुलाचं एकाग्र मन नाही आहे, तो बाहेरच बघतो. आपल्याला वाटतं की त्यांनी फळ्याकडे बघावं, पण एकाग्रता त्याच्यामध्ये आहे, त्याचं मन एकाग्र होतं, फक्त ते विषय वेगळे आहेत.
आणि हेच आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की आपल्यामध्ये जर हा रस आणायचा असेल तर काय करायला पाहिजे, आपल्यामध्ये त्या गोष्टीची आवड निर्माण करायला पाहिजे. कारण आवड निर्माण झाली, इंटरेस्ट निर्माण झाला आपला त्या विषयाकडे जायचा, तर आपण त्या विषयाकडे जायचा प्रयत्न करतो. ही आवड निर्माण होणं, आणि ही आवड कशी निर्माण होते, जर आपण त्या वस्तूला किंमत जास्त दिली तर, व्हॅल्यू, त्याला जर आपण जास्त किंमत दिली की हे, जसं मनाला आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की मनाला आपण हा धर्माचा पथ किती चांगला आहे, मोक्षाचा पथ किती सुखकारक आहे आणि किती परमनंट आहे, बाकी सगळे इंद्रिय सुख कसं क्षणभंगूर आहे, हे जीवन कसं क्षणभंगूर आहे, याचा असा विचार जर केला आपण, हाच विचार सांगितला भगवंतांनी. म्हणतात ना की वैराग्याचं, म्हणजे त्या आपल्या अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देतात तेव्हा ते म्हणतात की अभ्यास आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी तू केल्या की तू तुझ्या मनाला वश करू शकशील. म्हणजेच काय की विचार करणं म्हणजे काय, हां, की मी त्या गोष्टीला जास्त किंमत देतो, व्हॅल्यू देतो, आणि त्यामुळे मला त्या धर्माबद्दल म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल माझ्यामध्ये आकर्षण निर्माण होतं, आवड निर्माण होते आणि रस निर्माण होतो. तर हा रस घेऊन आपण जर काम केलं, रस घेऊन जर आपण या धर्माकडे वळलो, रस घेऊन जर आपण प्रत्येक गोष्ट करायचा प्रयत्न केला जीवनामध्ये, हां, तर बघा तुम्हाला हळूहळू हे रसयुक्त मन आपल्या ध्यानाच्या कामाला येऊ शकतं. म्हणून आपण विचार करायला पाहिजे की जे काम आपण करतो त्यामध्ये किती रस घेऊन आपण काम करू. तो रस नाही घेतला तर तुम्ही ते काम करू शकणार नाही. बरेच वेळा बघा ना, काही काही लोक असतात ते म्हणतात का मी डॉक्टर आहे पण मला गायक व्हायचं होतं, संगीत शिकायचं होतं. आता तो डॉक्टर आहे पण त्या रस कुठे आहे त्याचा, संगीताकडे, पण नाही करू शकला तो. तर जर ज्यांना शक्य असेल त्यांनी आपला ज्या ठिकाणी रस आहे तसं निवडावं, आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी सध्या जे काही आपण काम करतो आहे त्यामध्ये कसा रस आणता येईल हे बघायला पाहिजे. कर्तव्य म्हणून नाही. बरेच वेळा आपण गोष्टी कर्तव्य म्हणून करतो, ओढून तळून करतो, काहीतरी बळजबरीने गोष्टी करतो, तशा सांगितलेल्या नाही आहे, कारण तशा जास्त टिकत नसतात. म्हणून जप ध्यान पण जर जबरदस्तीने करत असू आपण, करायचं म्हणून करत असू आपण, तर त्या जपध्यान करण्याला काही जास्त फायदा होणार नाही. मी फायदा होणार नाही असं म्हणत नाही, पण जास्त फायदा होणार नाही. म्हणून जे धर्माकडे जायचा मार्ग किंवा ह्या आपण जे विवेक वैराग्य याच्याकडे जो आपण रस्ता घेऊन जातो आहे धर्माचा, त्यामध्ये कसा रस आणता येईल हा प्रत्येकाने ते ठरवायला पाहिजे. कारण ही मूल्यवान गोष्ट आहे, ही पैशाने मिळत नाही ही गोष्ट. कारण ही तुम्हाला काय म्हणतात तरी तुम्हाला स्वतःला कल्टिवेट करायला पाहिजे. म्हणून आपल्या उपनिषदामध्ये म्हटलं आहे की हा आत्मा कसा आहे, रसो वै सह, तो रसयुक्त आत्मा आहे, आनंदयुक्त आत्मा आहे, सच्चित आनंद, त्याच्यामध्ये आनंद आहे. तर हा रस आपल्याला आणता आला आपल्या ध्यानामध्ये तर आपलं नक्कीच ध्यान चांगलं होऊ शकतं. अजून यासोबत एक गोष्ट आता जस्ट आपण बोलता म्हणून मी सांगू इच्छितो की दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलं, हां, मी हे का सांगतोय की मन ह्या ध्यानापासून कुठे विचलित होतं आपलं, आणि हे फार महत्त्वाचं आहे. हे विचलित होणाऱ्या मनाला कसं आवरणं हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणतो की अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजित, की मी माझं मन आवरायचा प्रयत्न करतो, मी माझं मन कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, मी ध्यान करायचा प्रयत्न करतो, मला चांगलं ध्यान करायचं आहे, परंतु बलादिव नियोजित, कोणीतरी बळजबरीने माझं मन तिकडे घेऊन जातं. आता इथे बळजबरीने मन कोण घेऊन जातं सांगा मला? इथे भगवंत तर येत नाही तुमचं मन घेऊन जायसाठी, किंवा इथला बाहेरचा कोणी शैतान पण येत नाही की तुमचं मन तिकडे घेऊन जाईल, तुम्हीच तिथे एकटे आहात. तर एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपलं हे मन कोण घेऊन जातं हे समजून घ्यायला पाहिजे. कोण घेऊन जातं आपलं मन? आपणच घेऊन जातो. म्हणजे आपण ज्या गोष्टीमध्ये आपलं मन, जसं मग म्हटलं की रस आहे किंवा इच्छा आकांक्षा कामना वासना आहेत, त्याकडे मन जास्त पळतं आणि म्हणून तुम्हाला ते खाली आणतं. तर तिथे भगवंतांनी खूप सांगितलं आहे इम्पॉर्टंट, आणि ते आपण इथे थोडासा त्याचा प्रयोग करायला पाहिजे
तिथे सांगितलं आहे की ही सृष्टी जी आहे ही त्रिगुणात्मिका आहे. म्हणजे सत्व रज तम ह्या 3 गुणांनी मिळून ही सृष्टी बनलेली आहे. ह्या सृष्टीमध्ये सगळं तुम्ही आम्ही हे जग सगळं ह्या यांनी बनलेलं आहे, त्रिगुणात्मिका गोष्टींनी बनलेलं आहे. तिन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत. आता हे श्रीकृष्णांनी केव्हा सांगितलं आपल्या उपनिषदांमध्ये किंवा गीतेमध्ये किती वर्ष हजारो वर्षापूर्वी सांगितलं गेलं आहे. परंतु आता वैज्ञानिक प्रयोगांत आपल्याला काही वर्षांच्या प्रयोगांनी लक्षात आलं आहे की वैज्ञानिक पण म्हणतात की परमाणू किंवा जो आयटम जो आहे तो जर फोडला तर तो पण 3 गोष्टींना बाहेर येतो, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. म्हणजे जवळजवळ सायन्सने पण ॲक्सेप्ट केलं आहे की ही प्रकृती त्रिगुणात्मिका आहे. म्हणजे प्रत्येक परमाणू ह्या 3 गोष्टींनी बनला आहे, सायन्स म्हणतं. आणि आपलं शास्त्र काय म्हणतं की सत्वरजतम 3 हे गुण आहेत. तर हे 3 गुण पण आपल्या मनावर बराच त्याचा फरक पडत असतो. म्हणजे जेव्हा आपण तामसिक असू तेव्हा मन आपल्याला बसू देत नाही, इनर्शियाकडे किंवा झोपण्याकडे आपलं मन जातं, आळशीपणाकडे आपलं मन जातं. जेव्हा रजस आपल्यामध्ये असतं तेव्हा इतकी ॲक्टिव्हिटी असते की आपण पुन्हा स्थिर बसू शकत नाही. सत्वामध्ये फक्त आपण बसू शकतो. तर हे सत्वरजतम जे मन आहे या मनाला पण आपलं थोडं समजून घ्यायला पाहिजे. तमस म्हणजे काय की स्थिरता आणतंच तमस. म्हणजे त्याला म्हणतात ना अवरोध करणं, एनर्शिया ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, हा आवश्यक आहे. म्हणजे आपण गुरुत्वाकर्षण शक्ती बघा आपल्याला ओढते, ती गुरुत्वाकर्षण शक्ती आहे म्हणून आपण स्थिर आहोत. तरी तमसमध्ये ही एक फॅकल्टी आहे, हा एक गुण आहे की स्थिरता आणते. जर नसतं तर आपण स्थिर कधीच बसू शकू नसलो. चंद्रावर बघा, चंद्रावर 8 पट गुरुत्वाकर्षण शक्ती कमी आहे. म्हणजे चंद्रावर जर तुम्ही गेला तर तिथे तुम्ही हवेत तरंगाल. म्हणजे तुम्ही जर आता इथे जमिनीवर जर एखाद्या फुटबॉलला किक मारली, ती जितकी वरती जाईल ती किक जर तुम्ही चंद्रावर मारली तर 8 पट ती वरती अजून जाईल, उंच जाईल ती किक. किंवा अंतरिक्षयानात बघा, आपण लोक बघतो तसे हवेत फिरत असतात बघा, कारण तिथे ते गुरुत्वाकर्षण शक्ती कमी झालेली आहे. तर ही शक्ती जी आहे ही पण आवश्यक आहे, कारण ही स्थिरता गती द्यायसाठी आवश्यकता आहे. म्हणजे बघा, जर ब्रेक नसतील तुमच्या गाडीला तर तुमच्या गाडीला गती पण मिळणार नाही. विचार करा की मी ब्रेक काढून टाकला आणि नुसतं एक्सेलेटर ठेवलेलं आहे. काय झालं, मी गाडीत बसलो आणि कदाचित माझा शेवटचा प्रवास असेल. म्हणजेच काय की मला गती मिळण्यासाठी मला तमस पण लागतो, म्हणजे स्थिरता लागते. ब्रेक आणि एक्सेलेटर दोन्हीही लागते. तर या सृष्टीत जर हा तमस नसता तर या सृष्टीचा स्फोट केव्हाच झाला असता. त्याला बांधून ठेवणारे हा एक तमस फॅक्टर आहे. मग रजस झालं, तमस झालं. जर आपण त्रिकोण काढला तर खालच्या 2 बाजू जर समजा रजस आणि तमस असेल तर वरचं काय झालं, सत्व झालं. हे सत्व काय करतं, सदैव बॅलन्स करायचा प्रयत्न करतं. इट इज बॅलन्सिंग ॲक्ट. रजस गती देतं, शक्ती देतं आणि बॅलन्स सदैव ठेवतं हे सत्व आपल्यामध्ये. हां, म्हणजे जर पुन्हा आपण गाडीचं उदाहरण घेतलं तर ॲक्सिलेटर काय झालं, रजस. ब्रेक काय झालं, तम. आणि ड्रायव्हर हा झाला सत्व, कारण ड्रायव्हर हा बरोबर कुठे ब्रेक मारायचा, कुठे स्पीड घ्यायचा याचा अंदाज घेत असतो. म्हणजे ह्या सत्वामध्ये आपण सदैव असलो तर आपण ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकतो. तर थोडक्यात जर आपण आपल्या म्हणजे वेगळ्या भाषेत जर बघितलं तर आपण जर सत्वाकडे गेलो, म्हणजे सत्वगुण जर आपल्यामध्ये असेल तर आपण काय मोक्ष मिळाला आपल्याला. रजोगुण जर आपल्यामध्ये चांगला जास्त असेल तर आपल्याला स्वर्गात जाईल, आणि तमोगुण असेल तर आपण नरकात जाऊ. म्हणजे स्वर्ग, नरक, मोक्ष हे आता असतील की नाही आपल्याला माहीत नाही, पण आपण त्याचा विचार तसा करू शकतो. किंवा तुम्ही सायन्समध्ये पण बघा की रजस आहे त्याला प्रोटॉन म्हणतात, तम जो आहे की निगेटिव्ह त्याच्यामध्ये हे असतात. हां, त्याला त्याचे गुणधर्म जर बघितलं आपण तर न्यूट्रॉनचे गुणधर्म तसेच आहेत. आणि इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूट्रल असतो, तो काहीच करत नाही. तर या 3 गुणांनी पण आपलं मन बनलेलं असतं. ह्या 3 सर्व शक्तींचा खेळ आपल्यामध्ये चालू असतो. मग अर्जुन जो म्हणतो
की मी चांगलं करायला जातो, किंवा आपण पण म्हणतो की मी ध्यान करायला जातो, पण कोणीतरी माझं मन बलात् खाली घेऊन येतं. तर इथं लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या 3 शक्तींचा जो खेळ आहे ना, हा म्हणजे अनुकूल शक्तीकडे पण, गोष्टींकडे पण घेऊन जाऊ शकतो, किंवा प्रतिकूल गोष्टींकडे पण आपण हे मनाला घेऊन जाऊ शकतो. दोन्ही गोष्टींकडे. अनुकूल म्हणजे चांगल्या गोष्टींकडे आपण घेऊन वळवली त्या शक्तीला. प्रतिकूल म्हणजे काय, की क्रोध माझ्यामध्ये आला, माझ्यामध्ये कामवासना आली, क्रोध आला, असूया आली, ही मी प्रतिकूल डायरेक्शनला वळवली. म्हणजे प्रत्येकामध्ये शक्ती आहे, क्रोध ही शक्ती आहे, पण या क्रोध शक्तीवर जर मी आरूढ झालो तर मी विनाशाकडे गेलो, नरकाकडे गेलो. प्रेम ही शक्ती आहे, प्रेम निर्माण करू शकते, त्या प्रेमामध्ये शक्ती आहे. त्या प्रेमावर जर मी आरूढ झालो तर मी स्वर्गाकडे गेलो. आणि विवेक हा आहे बॅलन्सिंग ॲक्ट. विवेक जर मी ठेवला तर मी मोक्षाकडे जाऊ शकतो. म्हणून ह्या कुठल्या विघातक शक्ती कुठल्या आहेत, विधायक कुठल्या शक्ती कुठल्या आहे, आणि माझा बॅलन्स ठेवणारी शक्ती कुठल्या आहे, तो आहे विवेक. तर या विवेकाचा विचार करून आपण ह्या ह्या ध्यानमार्गावर जायला पाहिजे. मग आता ह्याला कंट्रोल कसं करायचं हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. की बाबा ठीक आहे, माझ्या मनात तुम्हाला खूप क्रोध येतो, माझ्या मनामध्ये खूप असूया आहे, माझ्या मनामध्ये खूप कामवासना आहे, हे कसं कंट्रोल करणार हो? तर उपाय आहे एक ठेवा. प्रत्येकाचा आपला हा अनुभव आहे की ह्या क्रोध, काम, असूया याला जर मनाने पकडू दिलं, आपण जर त्याला पकडू दिलं तर ते पकडलं जातं. तुम्ही तुमच्या मनात जर क्रोध आणला तर तो येतो, आपोआप येत नाही तो. म्हणजे एक सीमा आहे प्रत्येकाच्या मध्ये, एक ती सीमा आपण ओलांडली की मग आपल्या हातनं जातं सगळ्या गोष्टी. म्हणून रस्त्यावर जाताना बघा 50 किलोमीटरची स्पीड सांगितली असते, 80 किलोमीटरची स्पीड सांगितली असते की या स्पीडने तुम्ही जा, त्या स्पीडने तुम्ही जा. म्हणजेच काय की तुम्हाला कंट्रोल करणं शक्य आहे. तर ही सीमा जर आपण ओलांडली, प्रत्येक वृत्तीची एक सीमा आहे, त्या सीमेला जर आपण ओलांडलं त्यानंतर आपल्या गोष्टी हातात राहत नाही. म्हणून जे अर्जुन विचारतोय की कोण बलात् घेऊन जातं, आपणच बलात् त्या सगळ्या गोष्टींना आणत असतो सदैव. म्हणून वृत्तीची जी सीमा आहे ती सीमा आपण ओलांडू नये. समजा माझ्या मनात एखादा विचार आला, आता तो विचार काय झाला, विचार शब्दरूपाने आला. आता मी ते बोलायचं की नाही बोलायचं, म्हणजे एखाद्या माणसाला जर मला बोलायचं असेल तर मी ते बोलायचं की नाही बोलायचं हे माझ्या हातात आहे. आणि एकदा जर मी बोलून मोकळा झालो मग ते शब्द मी परत घेऊ शकत नाही, मग बाण सुटला. तर ही सीमा आहे. तर या सीमेवरून, म्हणजे एका सीमेवरून आपण परत येऊ शकतो. म्हणजे काम, क्रोध ही जी वृत्ती आहे त्या वृत्ती सगळ्या एका सीमेवरून आपण परत आणू शकतो. पण एकदा जर ती सीमा आपण लांघली तर मात्र आपण परत येऊ शकत नाही. आणि मग तेव्हा म्हणतो की माझ्या हातनं मी इतका क्रोधी कसा आहे, मी कसा इतका हे रागावलो कोणावर. तर हे लक्षात ठेवायला पाहिजे की हे हळूहळू हे वाढत असतं, एकदम वाढत नसतं. म्हणजे बीजाचं रूपांतर झाडामध्ये होण्यासाठी ही प्रक्रिया आहे, हळूहळू होत असते. मी मध्ये एक त्या पुस्तक वाचलं होतं, क्राईम अँड पनिशमेंट म्हणून, ऑथर आठवत नाही मला, काही असं चाललं होतं. त्यामध्ये एक गोष्ट होती की एक बाई होती आणि ती बाई काय करायची, ती लोकांना व्याजाने पैसे द्यायची. जो कोणी आला तर त्याला व्याजाने पैसे देणार ती. आणि म्हातारी होती, जवळपास 70-80 वर्षाची, त्यात कॅरेक्टर दाखवलं होतं. आणि ती कोणा गरीबाला पण सोडायची नाही. म्हणजे कितीही गरीब आला बिचारा, त्याने कितीही गयावया केली, त्या बाईच्या पाया जरी तो पडला तरी ती बाई त्याला काही दयामाया दाखवायची नाही. आणि तिच्या घरासमोरच एक मुलगा राहायचा, यंग मुलगा, तो ते सदैव बघायचा. त्याला ते खूप हे वाटायचं की कशी ही बाई आहे, ही कोणाला दयामाया दाखवत नाही, इतकी निर्दयी बाई आहे ही कसं या माणसांना छळते वगैरे वगैरे. आणि कधी वेळा त्याला खूप राग यायचा आतनं. त्याचे हात असे त्या बाईला मारायला असे आसुसलेले असायचे सदैव, की हिला मारत का कोणी नाही, इतकं का सगळं सहन करतात, या बाईला तर जगायचा काही अधिकारच नाही. पण तो काही करायचा नाही, कारण तो म्हणायचा माझं काय जात आहे, मी तर काही कर्ज काढलं नाही, मी तर काही केलं नाही, म्हणून तो सोडून द्यायचा. पण कर्मधर्म संयोगाने काही वर्षानंतर असं झालं, 1-2 वर्षानंतर, की त्याला पैशाची गरज पडली, कारण घरनं पैसे आले नाही.
मग त्याने त्याच्या हातातलं ते जे किमती घड्याळ होतं ते घड्याळ त्या बाईकडे गहाण ठेवण्यासाठी म्हणून तो गेला. मग त्या बाई जी म्हातारी बाई होती म्हणून तिने ते घड्याळ घेतलं आणि थोडं उजेडात जाऊन बघायचा प्रयत्न केला की दिसतं कसं आहे घड्याळ, चांगलं आहे की नाही, पैसे देता येईल की नाही. आणि तेवढ्यात तो मुलगा उभा झाला आणि त्यांनी त्या बाईचा असा गळा दाबला आणि या झटापटीमध्ये ती बाई मेली. तो फार घाबरला आणि परत आला घरामध्ये त्या स्वतःच्या. आणि तेव्हा तो विचार करू लागला की मी कसं काय ही म्हणजे म्हणजे खून केला. मी तर त्या बाईला मारलं. मी तर त्या बाईला मारायला उद्देशाने गेलो नव्हतो, पण माझ्या हातनं कसं काय चूक घडली ही. आता बघा, ही चूक आपल्याला आत्ता दिसते आहे, पण गेल्या 2 वर्षापासून तो तिच्यावर विचार करतो आहे. त्याच्या मनात हळूहळू राग खतखततो आहे, हळूहळू तो राग वाढतो आहे. त्याचे बरेच वेळा तिला मारायला त्याचे हात शिवशिवले होते पूर्वी, पण त्याने ते कशाबेशा कंट्रोल केले. पण या घटनेला येईपर्यंत लक्षात ठेवायला पाहिजे की त्याच्या मनामध्ये ते विचारांचं काहूर, त्या वृत्ती उठत होत्या. म्हणून ध्यान करताना आपण लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींवर याचा सगळा न्यायनिवाड आधी करायला पाहिजे. आपण त्याचा साक्षमोक्ष आपण लावायला पाहिजे आणि विवेक, श्रद्धा, प्रेम ह्या भावना आपण आणायला पाहिजे. ह्या भावना जर आपल्यामध्ये राहिल्या सदैव, तर हळूहळू हळूहळू बघा आपलं मन ह्या ध्यानप्रवण व्हायला मदत होईल. कारण जेव्हा आपण एखादा चांगला विचार करतो तर या ब्रह्मांडामध्ये इतक्या चांगल्या शक्ती आहे, त्या सगळ्या चांगल्या शक्ती आपल्याला मदत करत असतात. आणि जेव्हा आपण एखादा निगेटिव्ह विचार करतो तेव्हा या ब्रह्मांडामध्ये इतक्या निगेटिव्ह शक्ती आहे, त्या सगळ्या निगेटिव्ह शक्ती एकत्र येऊन पुन्हा काम करत असतात. म्हणून आपण ध्यानासाठी म्हणून ह्या चांगल्या गोष्टींचा ध्यानप्रवण जर व्हायचं असेल, आपल्याला मनाला शांती जर मिळायची असेल, तर हे श्रद्धा, प्रेम, भक्ती, विश्वास याचा सहारा घेऊन आपण जीवन व्यापन करायला पाहिजे. नाहीतर आपलं हळूहळू वय निघून जाईल, पण आपल्याला ध्यानामध्ये कधीच आनंद मिळणार नाही. तर आज आपण इथेच थांबू, कारण मला टेक्निकली सारांश घ्यायचा होता त्या अध्यायाचा, आपल्या 6व्या अध्यायाचा. पण आज विषय जरा वेगळीकडे गेला, कारण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. हीच खरी ट्रान्सफॉर्मेशन आपल्या जीवनात आणणार आहे, आपलं मन परिवर्तन करणारी गोष्ट आहे. आणि ते जर झालं तर जे भगवंतांनी आपल्याला 6व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे ते आपण नक्कीच चांगल्या प्रकारे करू शकू. तर आज आपण इथेच थांबू. ओम शांती शांती शांती. हरिः ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.